येस चला, दोन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत. तर विनंती असेल दोन्ही संघांना आपला अतिरिक्त खेळाडू पाठवायचा आहे कॉमेंट्री बॉक्समध्ये. कंपल्सरी आहे, त्याशिवाय मॅच सुरू होऊ शकत नाही आहे. येस पापडी संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे. येस दोन बॅट्समनची नावं सांगायची आहेत. बॅट्समनची नाव काय? राहुल 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 नबी. बॉलरचं नाव बघ काय? बॉलर माहिती नाही भाई मला. राहुल नबी. स्ट्राईकला राहुल, नॉन स्ट्रायकरला अभि. अभी ना हाँ अभी है. अभी लीग बाद में लीग क्या करते हैं. चला सुरुवात होईल ग्रुप सी च्या दुसऱ्या सामन्याला. आजचा शेवटचा ग्रुप स्टेजचा सामना असेल. चला घाई करायच्या, अजूनही खूप सामने खेळवणे बाकी आहेत आजच्या दिवसामधले. यानंतर अजूनही सहा यानंतर अजूनही 5 सामने खेळवणे बाकी आहेत. तर विनंती असेल सर्व संघांना थोडीशी घाई करायची आहे. टीम मीटिंग्स अवॉइड करा. चला पहिला चेंडू, गोलंदाज सज्ज या सामन्याला. यावेळेचा थोडासा ब्लंडर मध्ये टाकलाय, थोडासा ब्लफ केलाय, थोडासा सरप्राईज केलाय. एक सरप्राइझिंग बाउन्सर पाहायला मिळतोय पहिल्या चेंडूवरती गोलंदाज भूमिक यांच्या मार्फत. थोडासा ब्लफ करण्यात आला. फलंदाज राहुलला सज्ज होते, अपेक्षित करत होते की एक पुढची फ्रंट लेन डिलिव्हरी मिळेल, त्यावर अटॅक करण्यात सोपं पडेल. परंतु थोडासा चेंडू होता तो थोडा पाठी ठेवला आणि त्या कारणे ब्लफ झाला. लो फुलटो स्पर्धेत चेंडू होता. चेंडू चला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षक येईल, चेंडूवरती एक धाव पूर्ण होईल. एक पेक्षा अधिक काही मिळणार नाही आहे. संघाचं खातं खोललं या सिंगलची. धाव फलक जाऊन पोहोचले 1 वरती. खोलवर डब्याचा चेंडू, यॉर्कर पद्धतीचा चेंडू, ब्रह्मास्त्राचा वापर अगदी तिसऱ्या बॉलवर करण्यात आलाय. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर थोडासा बाउन्सरनी बीट केला, दुसरा चेंडू थोडासा पुढ्यात टाकला होता, तिसरा चेंडू खोलवर डब्याचा टाकला. 3 चेंडू अजूनपर्यंत या षटकात हाताळून झाले आहेत आणि तिन्ही चेंडू वेगवेगळ्या लेंथ लाईनवर हाताळले गेले आहेत. चांगली गोलंदाजी भूमिकची. या वेळेचा थोडासा शरीरावर खेचला होता चेंडू, मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू चालाय मिड विकेट रिजन मध्ये. दोन क्षेत्ररक्षक त्या चेंडूचा पाठलाग करताना 2 धावा पूर्ण होतील. या 2 धावेशी धावफलक पुढे सरसावील, जाऊन पोहोचेल ते 3 धावेवर. 4 चेंडूचा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावर लागल्या गेलेत. अजूनपर्यंत वेगवेगळे प्रयोग करताना पाहायला मिळतोय गोलंदाज. प्रत्येक चेंडूवर लेंथ लाईन चेंज करताना पाहायला मिळतोय. आता 5वा चेंडू घेऊन सज्ज होईल. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. षटक मॅक्सिमाइज करण्याचा प्रयत्न असेल यंगस्टार पापडी संघाचा. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, जेलची संधी आणि तो कुठली चूक करणार नाहीये. विकेटचा पतन, अभिला परतावं लागेल. अभि तंबूच्या आसऱ्याला गडी झालाय बॅट. गडी बॅक टू डिपार्ट झालाय. पहिला धक्का लागला यंगस्टार पापडी संघाला अभिच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या षटकातला. धाव फलक 3 वर थांबलं गेलंय. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फलंदाजचं नाव अमृत.
अमृत आलाय आणि आता अमृतला काहीतरी चमकदार करावा लागेल. खोलवर डब्याचा चेंडू होता, सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, निर्धाव बॉल. षटक संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलक जाऊन पोचले ते एक गडीच्या मोबदल्यामध्ये 3 धावा. यस, थँक यू डीजे. शॉर्ट ऑफ लेन डिलिव्हरी पूल केला चेंडूला मिड विकेट काप कॉर्नर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे जिकडे त्यांनी जेल टिपला होता अगोदरच्या 2 चेंडूवरती. त्याच ठिकाणी चेंडू ट्रॅव्हल झाला होता. 2 धावा पूर्ण करण्यात आल्यात. 2 धावा पूर्ण झाल्यात. धाव फलक जाऊन पोहोचले 5 वरती. चेंडू हवे तर चेंडू चाललाय स्क्वेअर डीप स्क्वेअर लेग रिजनला. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स इनटू द फेन्स. येईल एक आणखी चौकार. वेलकम डीजे. यस, पारितोषिक आलंय. बॅक टू बॅक 3 षटकार आणि बॅक टू बॅक 3 विकेट्स, अर्थातच हॅट्रिक ऑफ सिक्सेस आणि हॅट्रिक ऑफ विकेट्स जर घेतली गेली तर स्वस्तिक केबल नेटवर्क कडून 500 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. मागच्या चेंडूवर चौकार आला होता डिस्क्वेअर लेग रिजनला, परंतु आता थोडीशी लेन मध्ये बदल, थोडीशी लाईन मध्ये बदल, थोडासा पुढे टाकण्यात आला चेंडू आणि आता निर्धाव चेंडू आलाय. 3 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा धावफलकावर लागले गेलेत. रन बॉल सामना पुढे सरसावलाय. यावेळी कट केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हरच्या गॅप मधून चेंडू भिरकावून दिलाय चौकारासाठी. इंडू द गॅप आलाय चौकार. वेलकम डीजे. थँक्यू डीजे. थोडंसं सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. मोठे फटके षटकार येत नाही आहेत, पण तरीही चौकारांनी धावा गोळा करण्याचा प्रयत्न. गॅप मध्ये चेंडू ढकलला. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चौकार मिळालाय. पुन्हा एकदा त्याच रिजनला चेंडू उडवलाय. कव्हरच्या क्षेत्रामध्ये चेंडू जाईल डीप कव्हरच्या क्षेत्रात. फिल्डरला बीट करून षटकारासाठी. यस डीजे. यस, थँक्यू डीजे. येस, थँक्यू डीजे. चौकार आला या अगोदरच्या चेंडूवरती. आता लॉंग ऑफच्या वाईडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार आलाय. पहिला चौकार, एक षटकार, 2 मध्ये 10 धावा गोळा गेल्यात. डाऊन द लेग चेंडू टाकला होता. पंचांकडे दात मागितली गेली आहे आणि लेग बिफोर विकेटच्या स्वरूपात LBW झालाय तो फलंदाज. राहुलला परतावा लागेल डगआउटच्या आसराला. विकेटचं पतन झालंय. यस, थँक्यू डीजे. 3 दिवसाची ही स्पर्धा आहे आणि आजचा हा 3रा दिवस आणि आजच्या 3ऱ्या दिवसामधली
आजची जवळ जवळ 7वी किंवा 8वी मॅच आहे आणि या 7व्या किंवा 8व्या मॅच मध्ये पहिला असा फलंदाज आहे तो या स्पर्धेमध्ये लेग बिफोरच्या स्वरूपात आउट झालाय. या स्पर्धेमध्ये अखेर 2 दिवसामध्ये LBW कुठलाही फलंदाज बाद झाला नव्हता. आज ते आपल्याला या मैदानावरती पाहायला मिळतोय आणि त्याच्यामुळे या स्पर्धेतील वैशिष्ट्यच वेगळे आहे. नव्याने सगळ्यांना चान्सेस मिळतात टॉस उडवण्याकरता. त्याचबरोबर आता सध्या LBW जर आपण पाहताय या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच होत असताना 2 षटकांचा खेळ संपलाय. धावफलक जाऊन पोचले ते 19 धावा धावफलकावर लागले गेले. शेवटचे षटक प्रगती पथावर असेल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज रोहित. स्लॉट मधला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅडीची कडा शॉर्ट थर्डमॅनचं चांगलं बॅकअप पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट मारला होता परंतु चांगलं बॅकअप सुद्धा गोलंदाजांनी दिलं. एक धाव मिळाले पहिल्या चेंडूवरती. शेवटच्या षटक मार्गस्थ आहे. 20 धावा धावफलकावर लागले गेले. आता इकडनं 5 चेंडूचा खेळ होणारा बाकी. 2 फलंदाज अमृत आणि वीरेन अशी जोडी आता शेवटच्या 5 चेंडूवरती काय कमाल करेल हे येणारे 5 बॉलवर समजेल. तर नक्कीच मोठे फटके येण्याचा प्रयत्न तर खेळण्याचा प्रयत्न तर होणार आहे यात काही शंका नाही आहे. फुलटॉस चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रात चेंडू उडवलाय. क्षेत्ररक्षक आहे तिकडे चांगला गॅदर करायला चेंडूला चांगली फेकी परंतु तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल आणि 3 धावा चोरल्या गेल्या आहेत. खऱ्या अर्थाने फक्त एकच धाव होती पण ते 2 धावा चोरल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजांमध्ये होताना पाहायला मिळाले. धाव फलक जाऊन पोहोचले 23 धावेवर. अजूनही 4 चेंडूंचा खेळ येणारा बाकी. 4 बॉल मध्ये नक्कीच 2 मोठे फटके जर लागले गेले तर एक फायटिंग टोटल पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल यंगस्टर पापडी संघाचा. आउटसाइड ऑफ स्टंप वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि वाईड यॉर्करचा प्रयत्न यशस्वी सुद्धा ठरलाय. वाईड यॉर्करचा चेंडू होता फलंदाजाला समजलेला नाहीये. कदाचित वाईडची अपेक्षा होती परंतु वाईड लाईनच्या मध्ये चेंडू असल्या कारणे निर्धाव चेंडू हाताला गेलाय. आणखी एक तासमध्ये चेंडू तिकडे चिमुकला सुद्धा दिसताना पाहायला मिळतोय. खेळताना पाहायला मिळतोय. शॉर्ट फाईन लेगच्या रिजनला क्षेत्ररक्षक सजवला गेलाय. त्यांनी सुद्धा चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. वय जरी कमी असली तरी इरादे खूप मोठे दिसताना पाहायला मिळतात त्या खेळाडूचे. फुल टॉस चेंडू संधी होती विकेट करण्याची परंतु मिस टाइम स्ट्रोक झालाय. त्या कारणे एक धाव पूर्ण झाली आहे. दुसरी धाव घेण्याच्या नादामध्ये फलंदाजाला परतावं लागेल तंबूच्या आसऱ्याला धावचीच्या स्वरूपात. शेवटचा चेंडू असेल पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू असेल प्रथमेश. शेवटचा बॉल आहे. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. शेवटचा चेंडू प्रथमेश स्ट्राईक एंडवर. मोठा फटका उडवण्याचा प्रयत्न. चेंडू झाला स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आला चेंडूवरती थोडासा फंबल झाला. एक धाव पूर्ण झाली आहे. दुसऱ्या धावचा कॉल. प्रथम वेगाने धावताना पाहायला मिळतोय. 2 धावा पूर्ण करण्याच्या नादामध्ये विकेट गमावले. एकच धाव मिळेल. 3 षटकाचा खेळ संपलाय. 26 धावा धावफलकावर लागल्या गेल्या. 27 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे विरांश 11 नवापूर संघाला. येस दीपसा 11 आपला कर्णधार सज्ज राहायचा आहे. यानंतरचा सामना जसा होईल त्यानंतर नाणेफेक उडवण्यात येईल. येस आणि विनंती असेल विरांची 11 नवापूर संघ
कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे खेळाडू कक्षामध्ये. तर चला थोडीशी घाई करायची आहे. क्षेत्ररक्षण सजून घ्या. क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे प्लीज. ऑलरेडी उशीर होतोय. चला यंगस्टर पापडी आपला 12वा खेळाडू पाठवायचा आहे. अनिकेत. प्रत्येकी विकेट हॅट्रिक करता, त्याचबरोबर प्रत्येकी सिक्सर हॅट्रिक करता, चौकार हॅट्रिक करता पारितोषिक लागले. स्वस्तिक केबल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक ते मात्र इथून देण्यात येईल. त्या अगदारचं नाव आपल्याला मिळेल का हेही आपल्याला पाहायचंय. मैदानामध्ये अनिकेत
गोलंदाजी मार्गवरती सध्या तरी तयार. समोर फलंदाज. पहिला बॉल कट करण्याचा माध्यम इथे वापरलाय, परंतु थोडंसं लांब इथे बॉलला ठेवलंय आणि सरळ बॉल गेला विकेट किपरच्या हातामध्ये. हा बॉल सध्या जर आपण पाहिलं तर डॉटच्या स्वरूपात सांगता बॉल होतीये या बॉलची. आणि इथून जर पाहिलं तर जतीश आणि जोडी मैदानामध्ये आपण जर पाहिली तर कार्तिक सोनम फिश हा बॉल चांगला टाकलाय. आणखीन एकदा चांगला बॉल बीट केलंय. सबमरीन डिलिव्हरी इथे इथे पाहायला मिळाली. लगातारचे 2 बॉल डॉटच्या स्वरूपात. आता थोडंसं प्रेशर देखील फलंदाजावरती नक्की असणार आहे, कारण फारसं मोठं आव्हान नाही आहे 27 धावा चेस करायच्यात, परंतु क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही कधी संभव आहे. प्रत्येकी विकेट हॅट्रिक करता सोनम फिश सप्लायर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक मिळेल. हा बॉल स्टेप आउट केले. पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक बॉल खाली. एक कॅच टीपला जाईल. पारी समाप्त. पहिला जरा बसेल टीम विरांश 11 नवापूर टीमला जतीच्या स्वरूपाने फलंदाज बाद. थँक्यू. चला फलंदाज घाई करा प्लीज. एक खेळाडू आता मैदानाच्या बाहेर जवळजवळ येतोय, परंतु आपण अजूनही इन झालेला नाही आहेत. हे लक्षात असणं गरजेची गोष्ट आहे, कारण 30 सेकंडमध्ये खेळाडू मैदानामध्ये पोहोचणं ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि आपण थोडेसे लेट मैदानामध्ये पोहोचलेत. एकंदरीत 3 बॉलचा खेळ समाप्त झालेला आहे. पहिलं षटक अनिकेतचं हे प्रगती पथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाठलाग 27 धावांचा जरूर होते, परंतु अजूनपर्यंत या 3 बॉलवरती एकही धाव ती अजूनपर्यंत प्राप्त केलेलं नाहीये. त्याच्यामुळे थोडंसं हवी ठरत असताना आपण टीमला यंगस्टर पापडी संघाला आपण पाहत आहे. दुपारचं सत्र आपण सर्वजण अनुभवत आहे. या दुपारच्या सत्रामध्ये अनेक प्रेक्षक वर्ग या मॅचला पाहण्याकरता जुळले. त्यांचंही करूया सहर्ष स्वागत. ह्या बॉलला थोडंसं दूरवरती राहणं पसंत केलं फिल्डरने आणि त्यानंतर थ्रोही केलाय. जोपर्यंत केलं जाईल 2 धावा आता इथे जॉईंट होतील. टीमची धावसंख्या फलकावरती 2 या आकड्यावरती. 2 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. जिथे जिथे पाहाल झाडाचा आसरा कुणी घेतोय, कुणी बाईकवरती बसून मॅचचा आनंद घेत आहेत. प्रेक्षक वर्गाचा हे सर्वजण आसरा घेत आहेत. आणि त्याच्यामुळे सध्या अनेक ठिकाणी आपल्याला या मॅचला पाहण्याकरता प्रेक्षक वर्ग पाहायला मिळत आहेत. मान्यवर देखील आपल्याला या सकाळच्या सत्रामध्ये उपस्थित राहत असताना पाहायला मिळाले. हा बॉल फ्लिकचा शॉट इथे पाहायला मिळतोय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत. बॉलवरती जोपर्यंत फील्ड करतील आणखीन एकदा इथे 2 धावा कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. टीमची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती एकंदरीत जर आपण पाहिली तर 4 वरती. एकंदरीत 5 बॉलचा खेळ इथे समाविष्ट झालाय. या पहिल्या षटकातील अनिकेत सध्या गोलंदाजीचं मुख हाताळत असताना पण त्याला पाहत आहे. आणि आतापर्यंत त्याचं षटक इथून जर धावसंख्येला जर अनुसरून जर पाहिलं तर चांगल्यात त्यांनी ही धावसंख्या डिफेंड इथे करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण ज्या अनुषंगाने पहिले 3 बॉल त्याने फेकले, थोडंसं जतीशला निराश करण्याचं काम. आणि त्याच नंतर आता सध्या रोहित आला मैदानामध्ये. त्याच्या माध्यमातून डबल डबल अशी स्थिती आपण मैदानामध्ये पाहू शकते. हा बॉल आणखीन एकदा वळवलाय. आणखीन एकदा 2 धावा घेण्याचा मोह बाळगलाय आणि 2 धावा इथे कंप्लीट त्या मात्र केल्या जात आहेत. इथे जर पाहिलं तर शेवटच्या 2 बॉलवरती जर आपण पाहिलं डबल डबल आणि डबलच राहिलेला आहे. आणि त्याच्यामुळे सध्या टीमची धावसंख्या फलकावरती 6. षटक क्रमांक पहिल्या समाप्तीला पहिल्या षटकाच्या अखेरीस टीमची धावसंख्या 6 वरती. लॉस ऑफ 1 विकेट.
सामन्याचं इक्वेशन आपल्या समोर आता मांडतोय. 12 बॉल बाकी आहेत. जिंकण्याकरता 21ची गरज आहे. 12 बॉल 21 हे सामन्याचं समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता महत्त्वाचा मॅच आहे. आणि त्याच्यामुळे सध्या चर्चेमध्ये मॅच असेल कारण नक्कीच कारण इथून जर पाहिलं तर पाठलाग जरूर होते 27 धावसंख्येचा. आणि त्या धावसंख्येला अनुसरून सध्या तरी आपण जर पाहिलं तर रोहितच्या बॅटमध्ये डबल 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 हे तीनदा आपण मागील षटकामध्ये देखील पाहिले. आता गोलंदाजी मार्गवरती षटक क्रमांक दुसरं प्रथमेश आता गोलंदाजी मार्गवरती जॉईन झालाय. या स्पर्धेकरता जर आपण पाहिलं लाईव्ह स्ट्रीमिंग असेल, त्याचबरोबर डी जे ऑपरेटरची भूमिका असेल, त्याचबरोबर ऑफिशियल पंच यांचंही योगदान इथे जर पाहिलं तर खूप सारं राहिलं आहे. आणि माझे साथी समालोचक यांचंही योगदान आहे. हा बॉल चांगला टाकलाय, थोडंसं बाउन्स प्राप्त केलं या बॉलने. टॉस होत असताना हा बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता होतीये. इथून जर पाहिलं तर एकंदरीत पहिला बॉल अगदी वेगवान पद्धतीचा प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यावरती एक धाव मिळाला नाहीये. डॉट बॉलच्या स्वरूपात या बॉलचे सांगता. फिल्डिंगची व्यूहरचना आपण जर इथून निघाली तर डीपमध्ये खूप सारे खेळाडू आहेत. आता स्टेप आउट केला आहेत. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली. थोडंसं चुकी झाली आहे आणि चुकीचं भुगतान नक्की करावं लागेल की काय हेही पाहायचंय. कारण झेल तर होता परंतु बॉलवरती पोहोचणं हे पसंत देखील केलं होतं. अंतिम क्षणी पोहोचले तरी होते पण त्यानंतर झेल धरतीला दान होत असताना आपण पाहिला. कॅच ड्रॉप्ड इथे होत असताना आपण पाहत आहे. एकंदरीत दोन बॉलच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या 8 वरती आहे. 8 रन्स मध्ये स्कोर कार्ड. आमचे ऑफिशियल्स आपण मैदानामध्ये देखील पाहत आहे. नवनाथजी तांडेल असतील, जितू दादा असतील, मंगेश दादा असतील, कैलास दादा हे पंचांच्या ऑफिशियलमध्ये 4 म्हणून 3ची जोडी देखील आपण पाहिली आहे. हा बॉल जाईल, गॅप शोधला, गॅप मध्ये बॉलला ढकललं, बॉल जाईल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना एक धमाकेदार चौकार 4. थँक्यू. चांगला फटका सजवला ऑफस्टमच्या बाहेर बॉलला पाहिलं. फलंदाजाने फलंदाज कार्तिक आणि कार्तिकच्या बॅटमधनं हा फटका छान पाहायला मिळाला. गॅप शोधलं खऱ्या अर्थानं आणि गॅपमध्ये बॉलला ढकललं. बॅटची एज लॉंग स्टॉप रिझनला भेदत जाईल बॉल बाउंड्री लाईनला. क्लिअर करत असताना एक लकीली नशिबाचा चौकार. थँक्यू. धाव्यांची गरज इथून जर पाहिली तर 16 झाल्यात. 11ची गरज राहिली आहे. तुमच्याकडे बॉल शिल्लक आहेत 8 आणि 8 बॉल 11चं समीकरण इथून टीमला जिंकण्याकरता राहिलेलं आहे. टीम विरांश 11 नवापूर टीमला. लकीली म्हणतात ना जर एफर्ट तुम्ही 99% दिले 1% तुम्ही लक वरती सोडा. आणि त्या लकचा फायदा सध्या इथे बॅटिंग टीमला मिळत असताना आपण पाहत आहे. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल थोडासा रफ्तार होता. रफ्तार प्राप्त केली, स्लाइड झाला, त्याच्यामुळे सरळ बॉल गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची सांगता हा बॉल चांगला टाकलाय. ह्याच तर बॉलची अपेक्षा संपूर्ण बॉलिंग टीम करत होती परंतु सध्या तो लेट होत असताना आपण पाहत आहे. बॅक टू बॅक चौकार देखील आले होते या षटकामध्ये. त्यानंतरचं कमबॅक सुद्धा गोलंदाजाचं राहिलंय. अजूनही जर सामन्याचं समीकरण पाहिलं तर ते आहे 11 धाव्यांचं. आता तुमच्याकडे बॉल आहेत 7. पुढचा बॉल ओव्हर द विकेट दूरवरती ठेवलाय. आता आउटसाइड ऑफ स्टंप पंचांना वळावं लागले. वाईटचं सिग्नल तो मात्र इथून करावा लागले. आणि आता सामन्याचं समीकरण जर पाहिलं तर एक धाव कमी झाली आहे आणि राहिलंय 10 धावसंख्येवरती. 10 धावा हव्यात टीमला इथून जिंकण्याकरता. इथून 7 बॉल बाकी आहेत. हाही बॉल महत्वाचा आहे. या बॉलवरती माइंडसेट कुठल्या प्रकारचा असेल फलंदाजाचा तेही आपल्याला पाहायचंय. कारण इथून कुठला संघ अधिराज्य गाजविल या मॅचमध्ये तेही पाहायचंय. भिरकवण्याचा प्रयत्न परंतु आता प्रयत्न फसत असताना पाहायला मिळाला. इथे जर पाहिलं तर
षटक समाप्तीला आलंय. 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस टीमची धावसंख्या 17 वरती स्थिर आहे. आता शेवटचे 6 बॉल राहतील. 6 बॉलमध्ये गरज राहील टीमला जिंकण्याकरता 10 धावसंख्येची. 6 बॉल 10 हे सामन्याचं समीकरण लगेचच मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती आणायचं आहे आणि सुरुवात कंटिन्यू लगेचच करायचं आहे. एक डीजे ब्रेक ऐकूयात, एक सुमधुर गीत आणि लगेच येऊया मैदानामध्ये. थँक्यू थँक्यू डीजे. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. प्रत्येकी 3 षटकार, प्रत्येकी 3 चौकार, त्याचबरोबर विकेट हॅट्रिक यांच्यासाठी स्वस्तिक केबल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक. तसेच जर विकेट हॅट्रिक जर घेतली तर सोनम फिश सप्लायर यांच्या माध्यमातून 1,000 रुपयाचं पारितोषिक इथून मिळेल. आता त्याचा फायदा कुठला खेळाडू घेतोय हेही आपल्याला पाहायचंय. पहिला बॉल डान्सिंग डाऊन ट्रॅक ऑन साइडला वळवलाय. गॅपमध्ये चाललाय क्षेत्ररक्षक. बॉलवरती पोहोचणं हे अपूर्ण राहील. बॉल जाईल बीट करत. बॉल सीमारेषा पार. मस्ट निडेड 4 रन्स. गॅटिंग मानकर सध्या तरी गोलंदाजी मार्गवरती आहे आणि त्याच्या विरोधात पहिल्या बॉलवरती गॅटिंगचं स्वागत सध्या चौकाराने केलंय. सामन्याचं समीकरण आता इथून शिल्लक राहिलेलं आहे शेवटचे 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. 5 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण टीमला इथून जिंकण्याकरता. पहिल्या बॉलवरती तर सामना इथे सोपं केलंय. गॅटिंगच्या विरोधात खेळलेला हा फटका 4 धावांकरता रोहितच्या बॅटमधून. पुढचा बॉल चांगला बॉल. फर्निचर डिस्ट्रॉय होईल. विकेटचा पतंग. जी महत्वाची विकेटची आवश्यकता रोहितच्या स्वरूपात आता गडी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज बाद. थँक्यू. दीप साई 11 या टीमचा एक कर्णधार येऊ द्या. कर्णधार आपण पाठवा. दीप साई 11 टीम कॅप्टन आपण रेडी राहायचं इथे येऊन. ते इथे उपस्थित आहेत. मग जी मॅच संपेल त्यानंतर आपण लगेच टॉस ही करणार आहोत. गोलंदाज तयार. गॅटिंगचा पुढचा बॉल सफल झाले. बॉलला पाठवण्याचा तयारी केली आहे, परंतु पाहावं लागेल बॉल कुठे जाईल. सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे बॅक टू बॅक हा दुसरा धरा बसेल. मॅच मध्ये ट्विस्ट तो मात्र निर्माण झालाय. आता शेवटचे 3 बॉल सामन्याचं समीकरण 6 राहील.
मोठा फटका खेळायचा होता फलंदाजाला, परंतु आल्या आल्या तो फटका सध्या फसत असताना आपण पाहिला. क्षेत्ररक्षकाने कॅच कॅरी केला आणि त्याच्यामुळे सध्या इथे सामन्याचं जे समीकरण आहे ते आपल्या डोळ्यासमोर 3 बॉल बाकी आहेत, 6ची गरज आहे. 3 बॉल 6 हे सामन्याचं समीकरण. अर्थात स्ट्रायकिंग एंडवरती नव्याने फलंदाज उत्कर्ष आलाय. स्ट्रायकिंग एंडवरती आपण त्याला पाहताय. पुढचा बॉल गॅटिंग तयार. ही बीट कवण्याचा प्रयत्न, हॅट्रिकची संधी आहे. हॅट्रिक दवडली जाईल 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 आणि ते हॅट्रिक घेतली म्हणजेच 1,000 रुपये आपल्याला स्वस्तिक केबल नेटवर्क प्रायव्हेट लिमिटेड त्यांच्या माध्यमातून आणि त्याचबरोबरीने 1,000 सोनम फिश सप्लायर यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील, देण्यात येईल. आणि लगेचच आपण इथे मॅच संपल्यानंतर ते पारितोषिक देणार देखील आहोत. काय गोलंदाजी राहिले गॅटिंगची. लगातार 3 विकेट इथे प्राप्त गॅटिंगने केलेत. आता सामन्याचं समीकरण एक वेगळ्या स्थितीवरती. 2 बॉल आणि 2 बॉलमध्ये 6 धाव्यांची गरज. पहिल्या बॉलवरती चौकार आला, त्यानंतर फटका फसत असताना आपण पाहायला मिळाला. त्यानंतरही आल्या आल्या पियुषचा फटका पण पाहिला, तोही फसला. आता उत्कर्षची पारी देखील समाप्त. रफ अँड टफ मॅच. 2 बॉल 6ची गरज आहे. नेक्स्ट बॉल बिग हिट केलंय. आता पाहावं लागेल कुठे बॉल जाईल. क्षेत्ररक्षक जजमेंट घेतलं जाईल. आणखीन एक विकेट. 4 बॉल 4 विकेट घेण्याचा मान सध्या आता गॅटिंग पटकवतोय. आता शेवटचा 1 बॉल राहील. सामन्याचं समीकरण ते मात्र समोर 6. 1 बॉल 6ची गरज आहे. काय मॅच रंगली आहे या दुपार आणि संध्याकाळच्या अगदी मध्यामध्ये. निखिलची पारी समाप्त. आता कल्पित आल्यात. कल्पितला हिरो बनण्याची संधी, नामी संधी आहे. आता इथून 1 बॉल मध्ये 6 बनवा. तुमच्या नावाची चर्चा नक्की होत असताना आपण डेफिनेटली पाहू. कालच्या दिवसामध्ये अशाच रीतीने एक सामना देखील झाला होता. किरणचा जो षटकार सगळ्यांनाच आठवत असेल. आता गॅटिंगने तर चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर स्वतःमध्ये केलेलं कॉम्प्रोमायझेशन, त्याच्यावरती घेतलेले 4 विकेट. आणि आता सामन्याचं समीकरण 1 बॉल 6ची गरज आहे. 1 बॉल 6 आहे सामन्याचं समीकरण. कल्पित स्ट्रायकिंग इनवरती फुलटस, परंतु फटका एवढा कन्फ्लिक्टली नाही आहे. बॉल जाईल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनला क्लिअर, परंतु हा सामना इथे टीम जिंकलाय, यंगस्टर पापडी टीम. चला टॉस करण्याकरता या दोन्ही टीमचे कॅप्टन. विरांश 11 नवापूर संघाचा इथेच खेळ समाप्तीला आलाय आणि त्याच्यामुळे सध्या बाजी मारली यंगस्टर पापडी टीमने. यंगस्टर पापडी विरुद्ध आता दीप साई 11 आपण मॅच पाहणार आहोत. दोन्ही टीम कॅप्टन इथे उपस्थित आहेतच, तर मग टॉस करूयात.
चला दीपसाई इलेव्हनचे कर्णधार आणि यंगस्टार पॉपडी संघाचे कर्णधार आपण यायचं आहे नाणेफेकीसाठी. या पुढची मॅच क्वालिफायर राऊंड असेल हा. जो कुठला संघ जिंकेल तो पुढच्या राऊंडसाठी क्वालिफाय होईल. पारितोषिक देखील देऊयात आपण. 2000चं जे पारितोषिक आहे विकेट हॅट्रिक करता